शेतकऱ्यांचं भलं करायचे, परंतु शेतकऱ्यांचं भलं होत नव्हतं. मग त्यांनी पहिलं आंदोलन 1978 साली तिथं 9 दिवसाचं धरणे आंदोलन धरून आंदोलन केलं. शरद जोशी युनोमध्ये टेक्निकल असिस्टंट म्हणून काम करत होते. आकडेशास्त्राचे अभ्यासक होते तिथले ते. आता तेवढी दारिद्र्य का बुवा असं आर्थिक सोर्स शेतीचा आहे बुवा. शेतीमध्ये त्यांनी पोल्ट्री, दूध उद्योग सगळे जे जोडधंदे असतात ते सुद्धा उभारले. आणि चौका साठ करणं आणि बाप का नाम कमाना इनका नाम खेती. पण 1980 साली त्यांनी महाराष्ट्राचा दौरा करायला सुरुवात केली. त्यांच्या डोक्यात करोडो शेतकरी हा मोठा होता. त्यावेळेस नाशिक जिल्ह्यात ऊस आणि कांद्याचा प्रश्न जिवंत होता. म्हणजे 5 रुपये 3 रुपये क्विंटलने कांदा विकला जायचा. त्याचा आणि नाशिकचा काही संबंध नव्हता. खासदाराच्या म्हणजे गालावर मारली एक थापट जोरात, किंवा शेतकऱ्याला कमी भाव हा दैवाने मिळत नाही, हे सरकारचं जाणून बुजून धोरण आहे. शेतकऱ्याचं मरण हेच सरकारचं धोरण. ही ज्या माणसाने जीवनात 35 वेळा गोळीबार केलेला आहे, ज्या वेळेस त्यांनी गोळीबार केला त्यावेळेस आपल्या भागातले 2 शेतकरी हुतात्मा झाले. रक्ताची वांती होत असताना मी उचललं, त्यांनी ओमॅट केली, तिकडून जी फायरची गोळी आली ती त्यांच्या तोंडातून गेली, ती माझ्या छातीतून. नमस्कार, मी तुमचं सौरभ. तुम्ही आज जनतेच्या व्यासपीठ या मराठी पॉडकास्टमध्ये. तुम्हाला सर्वांना माहिती, भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि शेतकरी हा या अर्थव्यवस्थेचा एक कणा मानला जातो. महाराष्ट्रामध्ये एक शेतकरी चळवळ उभी राहिली जोशी साहेबांच्या नेतृत्वामध्ये, आणि तेव्हापासूनचे जे आजपर्यंत या आंदोलनाचं जे कार्यकर्ते म्हणून जे काम करत आहेत त्यातील आपले कार्यकर्ते आपल्याशी संवाद साधण्यासाठी आपल्या या मंचावर आज उपस्थित झालेले आहेत. तर मी स्वागत करतो भगवान बरोडे साहेबांचं आणि श्री खेमराज कोर साहेबांचं. नमस्कार सर. सर, जोशी साहेबांच्या आयुष्याची सुरुवात म्हणजे त्यांच्या आयुष्यात जो शेतकरी आंदोलन सुरू केलं त्यांनी, त्याच्याबद्दल आम्हाला थोडक्यात माहिती सांगा. शरद जोशी साहेब हे परदेशात म्हणजे युनोमध्ये होते. ते पोस्ट खात्यात होते आणि अर्थशास्त्राचे चांगले अभ्यासक होते. त्यांनी ज्या टायमाला जागतिक जे काही गोष्टीचं कोणत्या देशामध्ये कशी अर्थव्यवस्था आहे, कोणत्या देशात काय, याच्या संदर्भात अभ्यास केला आणि त्यांनी ठरवलं का महाराष्ट्रामध्ये आपलं भारतामध्ये यायचं आणि तिथं शेती करून आणि शेतकऱ्याचं काय असेल ते आपण शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवायचे. तर त्या टायमाला असं होतं, शेतकऱ्याची जी काही शेतीमालाचा जो प्रश्न आहे हा म्हणजे सरकार नेहमी म्हणायचं का शेतकऱ्यांचं भलं करायचे, परंतु शेतकऱ्यांचं भलं होत नव्हतं. म्हणून त्यांनी इथं चाकणजवळ शेती घेतली आणि तिथं शेती करायला त्यांनी सुरुवात केली. त्यांनी पहिलं आंदोलन 1978 साली तिथं 9 दिवसाचं धरणे आंदोलन धरून आंदोलन केलं आणि त्याच्यानंतर मग तिथून ती वाटचाल सुरू झाली. की चळवळीची सुरुवात करावी अशी प्रेरणा जोशी साहेबांना कुठून मिळाली? शरद जोशी युनोमध्ये टेक्निकल असिस्टंट म्हणून काम करत होते. आकडेशास्त्राचे अभ्यासक होते तिथले ते. आणि जेव्हा भारताची आकडेवारी त्यांच्या समोर यायची, किंवा भारतात एवढी दारिद्र्य का बुवा असं, आणि विकसित नाही, विकसनशील बी नाही, आणि अविकसित देश म्हणून भारताकडे जगाची नजर आहे बुवा. मग याचं कारण काय? इथं तर सगळ्यात मोठा सोर्स, आर्थिक सोर्स शेतीचा आहे बुवा, आणि इतर इंडस्ट्रियल सोर्स कमी आहेत बुवा. इतर देशांमध्ये इंडस्ट्रियल सोर्स जास्त आहेत आणि शेतीचे सोर्स कमी आहेत. तर मग भारतात एवढं स्वयंभू सगळं असताना, किंवा सूर्यप्रकाश 12 तास सूर्यप्रकाश आहे, मजूर अवेलेबल आहेत, अनुकूल वातावरणाचं सगळं नैसर्गिक स्थिती चांगली आहे, तर इथं शेतकरी मागे का असं. मग त्यांनी अभ्यास केला आणि अभ्यास केल्यानंतर जेव्हा शरद जोशींनी स्वतः शेती घेतली, आंबेठाण म्हणून गाव आहे चाकणजवळ, भगवानरावांनी सांगितलं आपल्याला, त्या पद्धतीने त्यांनी शेती केली. शेतीमध्ये त्यांनी पोल्ट्री, दूध उद्योग सगळे जे जोडधंदे असतात ते सुद्धा उभारले, आणि त्याच्यातून अभ्यास केला की शेती तोट्यात आहे बा असं. म्हणजे त्यांचीच म्हण आली की चौका साठ करणं आणि बाप का नाम कमाना इनका नाम खेती. मग त्यांनी त्याचा विचार करून मग तिथं स्वतः पिकं घेतली आणि स्वतः शेती करून पाहिली, स्वतःचे काम करायचे. त्यांची पत्नी, मुली सगळं तिथं फॉर्मवर राहायचे ते. तर अशा पद्धतीने त्यांनी शेती करून जो विचार केला, त्यांनी पहिलं आंदोलन चाकणला भगवानरावांनी सांगितलं बरं उभं केलं, आणि त्याच्या आंदोलनातून त्यांनी प्रेरणा घेतली. मग 1980 साली त्यांनी महाराष्ट्राचा दौरा करायला सुरुवात केली, आणि तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की कोरडवाहू शेतकरी वेगळा, बागायत शेतकरी वेगळा, फळबागवाला शेतकऱ्याला. मग त्यांनी सगळ्यात पहिलं बैठक निफाड कारखान्यावर सुरू केली. आम्ही दोघं जण त्या बैठकीला हजर होते. आमचे तुकाराम मुरगुडे म्हणून एक कार्यकर्ते होते, त्यांनी ती बैठक निफाडच्या गेस्ट हाऊस, त्या निफाडच्या कारखान्याच्या गेस्ट हाऊसला घेतलेली होती. तिथं सगळ्यांना मिळून शरद जोशींच्या डोक्यात एक आंदोलन होतं. मी तोच प्रश्न विचारणार होतो तुम्हाला की
आंदोलनाची ठिणगी कशी पडली? शरद जोशीच्या डोक्यात एक आंदोलन होतं, भुईमुग आणि कापसाचं आंदोलन करायचं, कोरडवाहू शेतकऱ्यांचं आंदोलन करायचं. त्यांच्या डोक्यात कोरडवाहू शेतकरी हा मोठा होता. तेव्हा यांनी सांगितलं, आमचे एक मित्र होते तिथे एकनाथ गडाख म्हणून, त्यांनी असं सांगितलं की बा नाही साहेब, मोठाले शेतकरी आपल्या आंदोलनाला विरोध करतील, तेव्हा ऊसाचं आणि कांद्याचं आंदोलन हातात घ्या. त्यावेळेस नाशिक जिल्ह्यात ऊस आणि कांद्याचा प्रश्न जिवंत होता. म्हणजे 5 रुपये 3 रुपये क्विंटलने कांदा विकला जायचा. त्यावेळेस शरद जोशींनी अभ्यास करून परत 6 महिने थांबितले, सगळ्या महाराष्ट्रभर चक्कर मारले आणि त्या पद्धतीने त्यांनी आंदोलन करायचं ठरवलं. ऊसाला 300 रुपये आणि कांद्याला 100 रुपये भाव मागायचं आंदोलन त्यांनी तिथून सुरू केलं. पुढचा प्रश्न मी बोराडे साहेबांना विचारतो. सुरुवातीला आंदोलन उभं राहिलं हं. आणि आंदोलनाला लोकांचा प्रतिसाद कसा होता? प्रकार असं झाला, शरद जोशींचं जे 78 साली आंदोलन झालं त्याचा पहिलं आणि आंदोलन. नाशिकचा त्याचा आणि नाशिकचा काही संबंध नव्हता. फक्त वर्तमानपत्रात बातमी यायची एक दिवसापुरती. 19 मार्च 1980 झेडएम कांडळ हे दिल्लीकडे जात होते आणि त्या टायमाला पिंपळगावच्या मार्केट यार्डवर 1.5 रुपये 2 रुपये कांदे पुकारले आणि तिथं मोठं आंदोलन झालं. ते माधव खंडराव मोरे यांच्या नेतृत्वात झालं. तिथं त्या आंदोलन आम्ही रस्त्यावर हायवेवरती आडवे ट्रॅक्टर लावून आणि कांदे रस्त्यावर ओतून दिले आणि तिथं मग ते आंदोलन झालं. तर त्या टायमाला झेडएम कांडळ म्हणे, मी दिल्लीला जाऊन प्रश्न मांडतो इंदिरा गांधींकडे. बरोबर. तर मग नंतर काही याच्या शेतीमालाच्या संदर्भात काही विषय होईल. तर त्या टायमाला त्यांचा राग अनावर झाला माधव खंडराव मोरेंचा आणि त्यांनी जवळ गेले आणि एका कानसूळ लावली, खासदाराच्या म्हणजे गालावर मारली एक थापट जोरात आणि जे आंदोलन पेटलं तर त्याच्यात 2 हुतात्मे झाले शेतकरी गोळीबारात पिंपळगावला. आणि ह्याची बातमी शरद जोशी साहेबांना गेली आणि मग शरद जोशी साहेब नाशिकला शोध घेण्यासाठी आले. तर ते पहिले आले, आता ह्या कुठं शोधायचं यांना, म्हणून निफाड कारखान्यावर आले. निफाड कारखान्याचे त्या टायमाला तत्कालीन चेअरमन हे माधव खंडराव बोरस्ते होते, माधवराव तात्या बोरस्ते. मग यांची भेट घेतली आणि त्यांनी सांगितलं की मला माधव खंडराव मोरे यांची भेट घ्यायची आणि ती भेट त्यांनी घडून आणली. आणि तिथून पुढे 6 महिने पूर्ण नाशिक जिल्ह्याचा दौरा केला शरद जोशी आणि माधव खंडराव मोरे आणि प्रल्हाद पाटील कराड यांनी सर्व नाशिक जिल्हा पिंजून आणि 10 नोव्हेंबर 1980ला रस्ता रोको आणि रेल रोको. सर्वात महत्त्वाचा जे तुम्ही प्रश्न विचारला का, हे आंदोलन इतकं तीव्र झालं का त्यावेळेस 19 दिवस रस्ता बंद आणि 17 दिवस रेल्वे बंद होती 10 नोव्हेंबर 1980ला. याची बातमी BBC लंडनला गेली आणि मग ती ठिणगी पडली. तर त्या आंदोलनाची मागणी ही होती का शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित रास्त भाव मिळाला पाहिजे आणि तो शासनानं आम्हाला दिला पाहिजे. आय थिंक मला वाटतं आजपर्यंत आपली सर्वात महत्वाची मागणी तीच आहे. आजपर्यंत हो, अजूनही तीच तीच मागणी मागणी आपली. गेली 45 वर्ष झाली तरी अजून तो प्रश्न सुटत नाही. आंदोलनाला सुरुवात झाली, जोशी साहेबांचं नाशिकमध्ये काम सुरू झालं. हं. तुम्ही म्हटले की पूर्ण नाशिक पिंजून काढून त्यांनी ही परत चळवळ पूर्ण उभी केली. उभी केली. तर याला आपल्याला एक टर्निंग पॉईंट म्हणता येईल शेतकरी हो, चळवळीचा. हो. तर या आंदोलना आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचवण्यासाठी हं. अशी काय गोष्ट घडली की ते आंतरराष्ट्रीय झालं, राष्ट्रीय झालं? ह्या आंदोलनाचं वैशिष्ट्य असं का ज्या टायमाला पहिलं 10 नोव्हेंबरचा आंदोलन इतक्या मोठ्या प्रमाणात झालं याची बातमी सगळ्या महाराष्ट्रभर, आपलं देशभर, जगभर पोहोचली आणि त्यावेळेस भारत सरकार शेतकऱ्याला झोनबंदी लावत होतं. म्हणजे एका तालुक्यातून, एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात, एका राज्यातून दुसऱ्या राज्यात शेतीमाल न्यायचा नाही आणि लेवी भावानं शेतकऱ्याकडून लेवी वसूल करायचे. त्यावेळेस शरद जोशी साहेबांनी एकच शब्द वापरला होता, शेतकऱ्याचं दारिद्र्य किंवा शेतकऱ्याला कमी भाव हा दैवाने मिळत नाही, हे सरकारचं जाणून बुजून धोरण आहे. शेतकऱ्याचं मरण हेच सरकारचं धोरण, ही घोषणा खूप गाजली त्यावेळेस 80 साली. आणि मग पहिलं आंदोलन कांद्याचं, ऊसाचं, हे आंदोलन त्या टायमाला 100 रुपये कांद्याला भाव मिळाला आणि 329 रुपये ऊसाला भाव मिळाला. ह्याची बातमी इतर राज्यांत पोहोचली आणि मग शरद जोशींनी 1984ला चंदीगडला घेराव घातला. मग त्या टायमाला गव्हाचं हत्यार त्यांनी हातात घेतलं. त्याच्यानंतर कर्नाटकमध्ये तंबाखूचं आंदोलन त्यांनी हाती घेतलं. त्याच्यानंतर कापसाचं आंदोलन हाती घेतलं. अनेक आंदोलने अशी का आम्ही झोनबंदी मोडून इथला कापूस
मध्य प्रदेशात, गुजरातमध्ये नेला. असे अनेक वेगवेगळे प्रकारची आंदोलने केली आणि त्याच्यातून तो स्फोट घडला आणि पूर्ण देशभर हे देशभर ते आंदोलन हे झालं. पोहोचलं. पुढचा प्रश्न मी कोर साहेबांना विचारतो. त्यांच्याशी निगडीतच प्रश्न आहे. तुम्ही बऱ्याचशा आंदोलनांमध्ये भाग घेतला. अशी एखादी घटना सांगा, की जी ऐकून अंगावर काटा येईल, की आंदोलनामधली. मला वाटतं मालेगावची घटना तुमच्याशी बऱ्याचशी निगडीत करतात त्या गोष्टी. 1980 साली 10 नोव्हेंबर 1980 साली एक जे आंदोलन घडलं 10 नोव्हेंबर 1980ला त्याचा वाढदिवस म्हणून म्हणजे वर्धापन दिन म्हणून 1981 10 नोव्हेंबरला आंदोलन सुरू केलं. ते आंदोलनाचा स्पॉट 13 चौफुली केली होती. बागलाण, कळवण, मालेगाव, कसमाद या पट्ट्यातल्या लोकांनी. आणि दुसरा आंदोलनाचा स्पॉट होता खेरवाडी आणि पिंपळगाव बसवंतचा आग्रा रोड हायवे. असे 2 आंदोलनाचे स्पॉट झाले होते नाशिक जिल्ह्यात. तर योगायोगाने काय झालं की आम्ही रात्रीच पूर्वी काही साधनं नव्हते. ट्रॅक्टर घ्यायचं, बैलगाडी आणायच्या आणि त्याच्याने यायचं. पूर्वी काही जीप गाड्या नव्हत्या, काही नव्हत्या. 80-81 साली शेतकऱ्याची परिस्थिती पण एवढी ही नव्हती किंवा वाहनांवरच यायचं आणि गावात एक दोंडी द्यायची आणि त्या दोंडीने माणसं निघायची. मोबाईल नव्हते, काही नव्हते. फोन फक्त ते तबकडीचे फोन असायचे. तर प्रत्येक गावात सक्ती असायची. शेतकरी स्वयंभू होता की दोंडी द्यायची की जो आंदोलनाला येणार नाही त्याला एवढा दंड बसेल बुवा. घरातून एक माणूस तरी घरातून पाहिजे. एक माणूस द्या बुवा असं. ते पूर्वी एकी झाली तिथं शेतकऱ्यांची गावभर की प्रत्येकानेच जायचं बुवा. हे फक्त बरोबर. एक भीती होती थोडीशी. तर जवळपास 80% म्हणजे मजूर सुद्धा आंदोलनात सहभागी झाले त्यावेळेस. मग टेरेला आम्ही रात्री पाटण्याला आलो. पाटण्याहून हळूहळू इकडे ट्रॅक्टर उभे केले आणि टेरेला येऊन आम्ही झोपलो रात्री. रात्री झोपल्यानंतर तिथं पोलीस फोर्स आणून ठेवला होता सरकारने. काँग्रेस सरकार होतं त्यावेळेस. तर योगायोगाने अंतुले मुख्यमंत्री होते तेव्हा. योगायोगाने काय घडलं की आम्ही रस्ता बंद करण्याच्या आधीच आंदोलन मोडून काढायचं शेतकऱ्यांचं सरकारने ठरवलं होतं. बरोबर. ज्या माणसाने जीवनात 35 वेळा गैरव्यवहार केलेला आहे त्या माणसं खंडाळा कॉलेजचे प्रिन्सिपल म्हणून पोंक्षे म्हणून एक अधिकारी होते, जीवी पोंक्षे म्हणून. त्यांना तिथं आणलेलं होतं. त्यांचा हा 35वा गोळीबार होता. जे खास तो आंदोलन मोडून मोडून काढण्यासाठी काढण्याकरता अधिकारी खास एक अधिकारी नेमलेला होता. आणि मग त्यांनी आम्हाला पकडलं रात्री आणि शेतकऱ्यांना लाठीचार्ज सुरू केला. टेऱ्यामध्ये असलेले लोक, कोणी वडाखाली झोपलेलं, कोणी कोणाच्या खळ्यात झोपलेलं, कोणी मराठशाळेत झोपलेलं. ते आंदोलन रस्त्यावर येऊन रस्ता रोकोच करू द्यायचं असं शासनाने ठरवलं. पण काही लोकांनी त्या बाजूने रस्ता रोखला, तिकडे जायला SRP जाऊन. तर इकडून कारण दिवाळीच्या तोंड 10 नोव्हेंबरमध्ये दिवाळी होती त्यावेळेस. त्यावेळेसच परिस्थिती अशी तयार झाली की शेवटी त्यांना नाईलाज झाला. अटक करून बाईली, सगळं करून मला अटक करून लोक घेऊन गेले. तरी लोक रस्त्यावर यायचे आणि रस्ता रोको झाला तो. रस्ता रोको झाला असताना आता रस्ता होतो बा हे पाहिल्यानंतर त्यांनी शेवटी लाठीचार्ज करून पाहिलं. लाठीचार्जने आवरत नाही तर गोळीबार करायला लागले. ज्या वेळेस त्यांनी गोळीबार केला त्यावेळेस आपल्या भागातले 2 शेतकरी हुतात्मा झाले. एक बागा बागुल आणि दगा चिंतामण आयरे सोलापूरचा आणि एक पिंगळवाडी गावचेच आहेत. तुमच्याच गावचे आहेत ते. आणि विठ्ठल गमन भांबरे म्हणून हा, जे शेतकरी होते हो. त्यांच्या जखमी झाले होते. जखमी झाले होते. त्यांच्या इथं गोळी लागली गोळी होती. लागली होती. तो अंगावर शारा येण्याचा प्रश्न तुम्ही विचारला म्हणून सांगतो. हो, हो. त्यांना गोळी लागल्यानंतर मी त्यांना पाहिलं आणि मी त्यांना उचलायला गेलो. रस्त्याच्या कडेला म्हणजे चाऱ्या असतात, गटर असतात, गटरीच्या वर ते होते आणि जेव्हा ते ब्लड वोमिट करत होते म्हणजे रक्ताची वांती त्यांना होत होती. मी उचलत होतो. रक्ताची वांती होता खूप असा प्रसंग आज अंगावर काटे आहेत सर. आम्ही रक्ताची वांती होत असताना मी उचललं. त्यांनी ओमॅट केली. तिकडून जी फायरची गोळी आली ती त्यांच्या तोंडातून गेली, ती माझ्या छातीवर होती. मी त्यांच्यामुळे मी वाचलोय. त्यांच्या तोंडात जर ती गोळी गेली नसती तर ती माझ्या छातीवर होती. असा प्रसंग होता. इतका काटा आणि इतका प्रसंग होता. त्याच्यानंतर हे दोघं रस्त्यावर पडलेले होते. मला SRPनी खूप मार दिला. मी तसाच लंगडत रस्त्यावर आलो. त्यांना घेतलं. रस्त्यावरचे दोघं हुतात्म्यांना उचललं आणि सिव्हिल हॉस्पिटल मालेगावला आम्ही वाड्याला त्यांना घेऊन गेलो. त्याच्यानंतर मला गाडीत टाकल्यानंतर SRPनी पकडल्यानंतर मला गेरी आली. पुढचं मला काही आठवत नाही. सर खूप म्हणजे आज वाईट वाटतंय सर की आज जो शेतकरी आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे आणि त्यांचं एक सर त्यांच्या मागण्या आहेत सर त्या की त्या केल्या गेल्या पाहिजे मान्य. आणि त्या मान्य म्हणजे मागणींसाठी जर आंदोलन करताय, शांततेचं आंदोलन आहे, त्याच्यावर जर अशा फाईल करून जर तुम्ही ते चिरडण्याचा पण अतिशय दुर्दैवी घटना तेव्हा ती म्हणता येईल सर आपल्याला. आजची जी पिढी सर, तरुण आमच्यासारखे जे शेतीला आज
असं म्हणता येईल का आपली शेतीपासून बाजूला होत चालली सर? कारण शेती ही फायद्याची नसून तोट्याची असा सगळ्यांचा समज झालेला आहे तरुणांचा. तर त्यांच्यासाठी तुम्ही एक काय संदेश द्याल? परिस्थिती अशी आहे का 10 नोव्हेंबर आपलं 1980 ते 90 सालापर्यंत शेतकरी संघटनेनं अनेक दबाव तंत्र टाकून सरकारकडे मागण्या मान्य करायचा प्रयत्न केला. नंतर शेतकरी संघटना इतर राजकीय पुढाऱ्यांनी फोडल्या. त्याचा परिणाम असा झाला का त्या टायमाला जागतिक व्यापार संघटनेचे वारे व्हायला लागले. का प्रगत देश आणि विकसनशील देश आणि अविकसनशील देश यांच्यामध्ये प्रगत देशांनी इतर देशांना बळीचा बकरा बनू नये म्हणून त्या टायमाला 1991ला डंकेल प्रस्तावाचे घॅट कराराचे वारे व्हायला लागले. तर भारत सरकारने म्हणजे ज्या टायमाला भारतीय शेतकऱ्यांना उणे 72% सबसिडी दिल्या जाते, असं ज्या टायमाला भारत सरकारचा अहवाल इतर देशांच्या पुढे गेला, त्यावेळेस जागतिक व्यापार संघटनेच्या दबावाला बळी पडून सरकारला तो डंकेल प्रस्ताव स्वीकारावा लागला, म्हणजे घॅट करार. त्या घॅट कराराचं म्हणणं असं होतं का का जागतिक जे काही व्यापार आहे हा स्थिर राहावा आणि त्या माध्यमातून तसं काही भारत सरकारने केलं नाही. शरद जोशी खासदार होते, त्यांनी हा 450 पानी अहवाल तयार केला आणि शेतीच्या बाबतीमध्ये रस्ते, वीज, पूर्ण दाबाची वीज, प्रिकलिंग युनिट हे सगळे उभे राहिले तर भारतीय शेती जगभराच्या मार्केटमध्ये पोहोचल. आता त्यावेळेस त्याच्यानंतर भारत सरकारने हा विषय त्या कराराला कचऱ्याची टोपली दाखवली. म्हणजे त्याचं काहीच केलं नाही. आता भारतीय तरुणांपुढे तुम्ही जो प्रश्न विचारला, याचीच परिस्थिती अशी आहे का भारतीय शेतकऱ्यांना काय केलं पाहिजे आपलं तरुणांनी. म्हणून तरुणांना शरद जोशींनी एक खास शेतीमाल प्रक्रिया उद्योगाचं अधिवेशन भरवलं होतं 1993ला. का भारतातला जो शेतीमाल आहे हा कच्चा माल आहे, हा परदेशात पाठवायचं ठरलं तर तो पक्क्या स्वरूपात करावा लागेल. आणि असं अधिवेशन 3 दिवसाचं करूनही परंतु त्याकडे सगळ्यांनी दुर्लक्ष केलं. धर्म आणि जातीवाद याच्यातच भारत देशातील सगळं राजकारण अडकून राहिलं. शेतीचा जो विकास व्हायला पाहिजे तो झाला नाही. कोर साहेब, मी तुम्हाला पुढचा प्रश्न विचारतो. आजची शेतकरी चळवळ आणि तेव्हाची शेतकरी चळवळ याच्यातला फरक आहे? मी 2 गोष्टींचं उदाहरण देतो तुम्हाला, की आजची शेतकरी चळवळ आणि त्यावेळची शेतकरी चळवळ. त्यावेळची शेतकरी चळवळ ही शरद जोशींनी आदेश दिला की तो शिरसावंदी असायचा. जसं बरोबर. छत्रपतींनी आदेश दिला की बरोबर. बा तुम्ही मरो नाही तर तो किल्ला जिंकायचा म्हणजे जिंकायचा. मग तुमच्या बरोबर. मुलाचं लग्न राहो, तुमच्या घरातलं कोणाचं बरोबर. लग्न राहो, आंदोलन करायचं म्हणजे करायचं. त्यावेळच्या काही घटना मी तुम्हाला सांगतो. त्यावेळेस आम्ही तरुण होतो. माझं लग्न पण मला गोळी लागली तेव्हा माझं नुटकंच लग्न झालेलं होतं. आणि आमच्यासारखे 18-20 वर्षाचे तरुण, म्हणजे तुम्हाला बागलांमधले उदाहरण सांगायचं झालं म्हणजे आपल्या तालुक्यातले, निफाड तालुक्यातले उदाहरण सांगायचं, भगवान सारखे तरुण, आम्ही तरुणच होतो त्या काळात. माझं वय काय होतं त्यावेळेस 21-22 वय होतं. तर अशी परिस्थिती होती की गजेंद्र चव्हाण म्हणून हापचड्डीवर असणारा कार्यकर्ता शिवसेनेत काम करत होतो. तो कार्यकर्ता सुद्धा आमच्यावर सेंट्रल जेल 1980 मध्ये होता. म्हणजे गावातले तरुण ज्यांना काही कळत नव्हतं ते सुद्धा शरद जोशी जिंदाबादच्या घोषणा द्यायची. आणि आजची परिस्थिती अशी झाली की आजचा तरुण हा शेतीमध्ये वैफल्यग्रस्त झालेला आहे. बरोबर. आणि आजच्या तरुणाची परिस्थिती अशी झालेली की शेतीमधून काही पिकत नाही. म्हणजे मी तुम्हाला उदाहरण सांगतो, जर भगवानरावांनी घॅट कराराचं उदाहरण दिलं, खुल्या अर्थव्यवस्थेचं उदाहरण दिलं, इतर देशांमध्ये आजचा जो विषय आहे आपला, इतर देशांमध्ये शेतीमालाला संरक्षण आहे, भारतामध्ये बरोबर. शेतीमालाला संरक्षण नाही. उदाहरणार्थ सांगतो तुम्हाला, मी पंजाबच्या आंदोलनाला जवळजवळ 1 वर्षभरच्या पुढे 13 महिने ते आंदोलन चाललं. तिथं 1 महिना मी होतो. आमचे सहकारी, जुने सहकारी तिथं आंदोलनाला होते. काही संघटनांनी त्यांना विरोध पण केलेला होता. पण आमचं म्हणणं की ते काय मागत होते की MSP म्हणजे सपोर्ट प्राइस, म्हणजे उत्पादन खर्चावर आधारित रास्त भाव बरोबर. पेक्षा सपोर्ट प्राइस मागत होते ते, की बा जो सरकारने किंमत ठरवून दिली. म्हणजे आताचा मका खरेदी 2160 रुपयाची मकाची खरेदी आहे सरकारची, पण ते आता मार्केटला 1200, 1300, 1400 मका विकतो. त्या 2160चा कायदा करा, किंवा कापसाची जी खरेदी असेल तिचा कायदा करा, तांदूळाची खरेदी असेल तिचा कायदा करा. MSPच्या खाली कोणी मार्केटमध्ये माल घ्यायचा नाही. आणि मग तो कायदा सुद्धा सरकारने 13 महिने आंदोलन सुद्धा केला नाही. म्हणजे सरकारने ठरवून दिलेल्या किमतीचा कायदा सरकार करत नाही. त्याच्यामुळे शेतीमधून येणार उत्पन्न म्हणजे एखाद्या वर्षी फक्त दुष्काळ पडला,
आणि ज्याच्याकडे पाणी असतं तो शेतकरी श्रीमंत होतो. पण 90% शेतकरी हे गरीब राहतात किंवा एखाद वेळी अतिवृष्टी झाली, शेतकऱ्याचं पीक जातं, त्याला काही आधार नसतो आणि बरोबर. मग अशा परिस्थितीत शेतकऱ्याच्या पोराला कोणी पोरगी देत नाही. आजची परिस्थिती म्हणून ते शेतकऱ्याचे पोरं आज वैफल्यग्रस्त झाले. त्यांच्याकडे कोणावरच त्यांचा विश्वास राहिला नाही आणि संघटनेत आता कमर्शियल युग आलेले आहे. आमच्यासारखे चळवळीतले माणसं म्हणजे खिशात हात घातला तो खजिनदार, जो आज लील तो सचिव आणि जो काम करेल तो अध्यक्ष, असं आमची सुरुवात आहे शरद जोशींची. आणि त्या पद्धतीने त्यावेळेचं आंदोलन हे खिशातून हात घालून सगळ्यांनी केलं. ते बरोबर. आंदोलन जवळजवळ 15 वर्ष सतत आंदोलनं चालली आणि ते आंदोलन खिशातून हात घातल्यामुळे त्या प्रत्येकाला तळमळ वाटायची की इथून काहीतरी निघाला पाहिजे आणि मग त्याचा फायदा घेऊन शरद जोशींच्या तब्येतीचं कारण झालं असेल, शरद जोशींच्या राजकीय व्यवस्थेचं कारण झालेलं असेल. त्यांनी राजकारण्यांनी ते संघटना फोडल्या आणि आमच्यामधले काही लोक तोडले आणि त्याच्यातून संघटना इतर उभ्या राहिल्या आणि संघटनेचे शक्ल झाली, जशी आंबेडकर चळवळीची शक्ल झाली तेच शक्ल शेतकरी चळवळीची झाली आणि कमर्शियल युग सुरू झाला. आम्ही कमर्शियल म्हणून आता भगवानराव 1000 दिवसापासून आंदोलनात आम्ही त्यांना सहकार्य करतोय, पण ते पूर्ण वेळ देत आहेत. याचं कारण खिशातून हात घालून करतायत, कोणी त्याला फंड देत नाही, त्याचा काही त्याच्या एकट्याचा फायदा नाही. बरोबर. ही जी चळवळ उभी राहिली आंदोलनातली ती आजच्या तरुणांकडे पाहून उभी राहत नाही. तर आम्ही एक आवळी मारायचो तर 100 लोक गावातले उभे राहायचे. बरोबर. आज आम्ही आवळी मारली तर 10 लोक येत नाही. ही परिस्थिती तयार झाली कारण त्यावेळची एकत्र कुटुंब पद्धती होती. त्याच्यामुळे एकत्र कुटुंब मधला 2 माणसं घरातून बाहेर जायची. आज एकत्र कुटुंब पद्धत राहिली नाही. त्याच्यामुळे आजचे तरुण शेतकरी शेती करायला नाही जे म्हणतात त्याला कारण ते आहे की शेती परवडतच नाही. सौका साठ करना आणि बाप का नाम कमाना इनका नाम खेती. तुम्ही जोशी साहेबांबरोबर काम केलेलं. जोशी साहेबांबद्दल जर त्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल सांगायचं असेल, एका ओळीत तुम्ही काय सांगाल? एका ओळीत जर सांगायचं म्हणलं तर जसं एखादी स्वप्नात गोष्ट जागृतीत यशस्वी होते, बरोबर. अशातला हा प्रकार होता. का त्या टायमाला दैवानं आपण गरीब आहे म्हणून शेतकरी नागावला जात होता आणि ही जादू शरद जोशींनी केली. शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित असतं बा. सर, तुमच्या आयुष्यावर जोशी साहेबांमुळे झालेला प्रभाव याबद्दल तुम्ही काय म्हणाल? मी जे आज तुमच्या समोर बोलतोय की आकडेवारीशीच बोलतोय. ज्यावेळेस गॅट करार झाला त्यावेळेस सुरेश भटेवरा आपले एडिटर होते. मला वाटतं टाइम्स ऑफ इंडियाचे एडिटर होते का महाराष्ट्र टाइम्सचे एडिटर होते. त्यांनी मुलाखत घेतली होती. जवळजवळ 3 तास त्यांच्याशी शरद जोशी बोलत होते. 3 तास मला त्यांनी त्यांच्या शेजारी बसून ठेवलं होतं गॅट करार ऐकण्याकरता. मला लघवी लागली. मी उठायला लागलो तर मला मारलं त्यांनी मांडीवर की बैस बाई इथंच तू. पण लघवीलाही जाऊ दिलं नाही. तो आज गॅट करार मी चांगल्या आयएस लोकांना आम्ही अडवू शकतो. भगवानराव झाला, आम्ही झालो. शरद जोशींच्या चळवळीमुळे आकडी शास्त्र एवढं मोठं झालं. जे आंदोलन आम्ही तुम्हाला एक उदाहरण देतो. ज्यावेळेस डॉक्टर बळीराम हे मंत्री होते आणि त्यांनी वायनरीचं उद्घाटन वायनरीचं उद्घाटन दाभाडे कारखान्यावर केलं. तिथं NPK साळवे म्हणून मंत्री आले. ते अर्थशास्त्र तज्ञ होते. आम्ही त्यांना जेव्हा प्रश्न उत्तरं केली त्यांना उत्तरं देता येत नव्हती अशी परिस्थिती होती. आमच्या समोर IAS केडर असो, अर्थशास्त्री असो, शेतीमालाबद्दल आम्ही जे प्रश्न विचारचे शेतकरी संघटने त्यावेळेचे कार्यकर्ते ते आज सुद्धा चांगल्यांना बोलू देत नाही अशी परिस्थिती आहे. त्यांच्याबरोबर राहून तुमचा तेवढा तो तो अभ्यास झाला. त्यांच्या- आज आम्ही IAS केडर पेक्षा जास्त पुढे जाऊन बोलतो की आज आम्ही जर कलेक्टरशी बोलायला तर कलेक्टर आमचा ऐकत राहतो अशी परिस्थिती तयार झालेली आहे. शेतकरी राजा या संकल्पनेबद्दल तुमचं मत काय? शेतकरी राजाच आहे. वाटतो राजा, नाही ते नाही नाही. नुसता म्हणायचा राजा आहे. शेतकरी मुळात राजाच आहे. राजा सांभाळ करतो तसा शेतकरी जगाचा सांभाळ करतो. मग तो जगातला कोणत्याही देशातला शेतकरी राहो. पण भारतातला शेतकरी तर आणखी राजाच म्हणतात. शेतकरी राजा म्हणतात. पण आज राजा संकल्पना राहिलेली नाही. शेतकऱ्याला राजा केलं नाही. राजाने शेतकऱ्यावर दुसरे राजे राज्य करतायत शेतकऱ्याचं शोषण करून. मी तेच म्हणणार होतो तुम्हाला की शेतकऱ्याचं शोषण करणं सगळ्यात सोपी गोष्ट आहे. कारण तो एक संघ नाही, बरोबर एकत्र नाही. तो जाती पातीत विभागला गेला, पक्षात विभागला गेला. त्याच्यामुळे त्याचं शोषण लवकर होतं. आज 1000 दिवस आंदोलन भगवानरावांनी केलं बँकेच्या विरोधात किंवा सरकारच्या विरोधात कर्जमाफी करता. आज परिस्थिती जर 1000 दिवस आंदोलन चालतं तर आम्हाला तरुण पोरांची साथ किती आहे किंवा शेतकरी राजा म्हणून शेतकऱ्यांचे विवंचना जेवढ्या झाले की त्याला त्या संकटातून बाहेरच येता येत नाही. पूर्वी कोरडो जमिनी होत्या, थोडं बागायती होतं, त्याच्यामुळे शेतकरी मोकळा असायचा आणि ते आंदोलनांमध्ये भाग घ्यायचे किंवा पूर्वीची एकत्र कुटुंब पद्धती खूप गरजेची होती म्हणून तो राजा म्हणून राहायचा. आणि जर शेतकरी आज राजा म्हणायचा असेल तर त्याला राजा म्हणणं फक्त टोपण नाव आपण एखाद्या काका म्हणतो, दादा म्हणतो, तसं बरोबर. शेतकरी राजा हे टोपण नाव म्हणूया. शेतकऱ्यांना म्हणजे आता तुम्ही म्हटले की आधीची चळवळ आणि आताची चळवळमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. हम्म. तेव्हा लोक एका आवाजावर
येत होते. आंदोलनात सामील होत होते आणि आज ती गोष्ट नाहीये. तर तुम्ही शेतकऱ्यांना असा काय संदेश द्याल आता म्हणजे व्यासपीठाच्या माध्यमातून तुम्ही काय संदेश द्याल त्यांना? व्यासपीठाच्या माध्यमातून जर संदेश द्यायचा म्हणलं, झालंय काय शेतीच्या बाबतीमध्ये सगळीकडे नकारात्मक गोष्ट झालेली आहे भारतामध्ये. आणि आता मग आमचा खाली विषय झाला का भारतातलं कारलं आणि दोडका 700 आणि 500 रुपयाला आहे इतर देशामध्ये. एकच बरं का, एका पीसची. बरोबर. भारतीय तरुणांनी जे शरद जोशींनी प्रक्रिया उद्योग किंवा ह्या सगळ्या गोष्टीचं अधिवेशन भरवलं होतं, त्याकडे भारतीय तरुणांनी विशेषतः शेतकरी नेत्यांनी सुद्धा दुर्लक्ष केलं. त्यात सगळेच अपवाद आहे. बरोबर. आम्ही बेदाणे द्राक्षावर प्रक्रिया करून बेदाणे तयार करून विक्री करत होतो आणि विशेष करून निर्यात शेतीचं जिल्हा अध्यक्षपद मला शरद जोशींनी दिलं होतं. त्या टायमाला साहेबांनी सांगितलं होतं का भारतीय तरुणांनी किंवा शेतकऱ्यांनी आता सध्या सरकार गट शेती किंवा आपलं गावचे गट 10 जणांनी गट ग्रुप तयार शेती केले. वगैरे हां, नवीन हां, ग्रुप शेती करा किंवा बचत गट करून आणि त्या शेतीची प्रक्रिया करणे आणि प्रक्रिया माध्यमातून परदेशाची बाजारपेठ काबीज करणे. हा एक सर्वात मोठा भारतीय शेतकऱ्यांच्या तरुणांच्या पुढं हे मोठं आव्हान आहे आणि तशी प्रक्रिया सुरू पण झालेली आहे. निफाडमध्ये बरेचसे तसे प्रकल्प उभे राहिले प्रिक्लिनिंग युनिट म्हणून आणि याच्यासाठी प्रयत्न करावे. शेतकरी या आंदोलनात जोडला जावा का? आताची परिस्थिती अशी आहे, आज जर बघितलं राजकारण आणि आंदोलन. आंदोलन म्हणजे घरातले पैसे घालणे बरोबर. आणि राजकीय लाईनीत उभं राहिलं म्हणजे आपल्या खिशात पैसे येणे. आता आमच्याच लोक मुलांची तिकडे प्रेफरन्स द्यायचे आमच्याच राजकारणाकडे. मुलांचं आणि आमचा हाच वाद आहे. ते म्हणत्या, "आम्ही तुमच्याबरोबर का यायचं? तुम्ही अख्खं आयुष्य असंच एखाद्या सेवेमध्ये घालवलं आणि आम्ही तुमच्यासारखं जर केलं तर आता." कारण शेतकरी संघटनेमध्ये ज्याच्यात चळवळीमध्ये काम करणारी माणसं आहे, त्यांच्या परपंचाची पूर्ण वाट लागलेली आहे. बरोबर. आणि म्हणून तरुणांनी आता चळवळ फारशी आवश्यकता नाही. चळवळ ही करणे आता शेतीमालावर प्रक्रिया उद्योग करून आणि निर्यात शेती करणं हीच मोठी चळवळ आहे. शेतीचं स्वरूप बदलणं आपल्याला हो, हे महत्वाचं. ते फार महत्वाचं. खूप खूप धन्यवाद बोराडे साहेब आणि कोर साहेब. तुम्ही ज्या शेतकरी चळवळीचा आम्हाला इतिहास सांगितला. आता बऱ्याचशा लोकांना माहित नव्हतं, तो आपल्या व्यासपीठाच्या माध्यमातून आता सर्वांपर्यंत पोहोचेल.